काटोल जवळील इसापूर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर आलेली आहे। विटांनी भरलेला ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात मोवाड येथील 3 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 3 जण गंभीर जखमी आहेत। विशेष म्हणजे अपघातावेळी हे सर्व मजूर ट्रकच्या कॅबिन मध्ये झोपेत होते। चालकाच्या निष्काळजीपणामुळे 3 कष्टकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। मंगळवार 19 मे रोजी काटोल जवळील इसालपूर अर्थात शिल्बागाव जवळ एक भीषण अपघात घडला। विटांनी भरलेले आयशर ट्रक खापा येथून सावनेर मार्गे मोवाडकडे जात होता, मात्र अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्यावरून घसरून थेट उतरला। अपघातावेळी ट्रक मधील मजूर केबिन मध्ये गाढ झोपेत होते। ट्रक पलटी होताच त्यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही। या भीषण अपघातात संजय सुदाम कन्नेरे, लीलाधर विष्णू वालुलकर आणि अजित नीलकंठ भलावी या तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। राजेंद्र राजगुरू, हेमराज लक्षण कन्नेरे आणि सुभाष जयराव धुर्वे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर काटोल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर ट्रक चालक आणि मालक प्रवीण उर्फ गोलू बले हा घटनास्थळावरून फरार झाला। माहिती मिळताच काटोल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। स्थानिक नागरिकांनीही मदत कार्य करत जखमींना रुग्णालयात पोहोचवले। एकाच गावातील 3 कष्टकरी मजुरांचा मृत्यू झाल्याने मोवाड गावावर शोककळा पसरली आहे। कष्टाची भाकर कमवण्यासाठी निघालेला या मजुरांचा प्रवास अखेरचा ठरला आणि काही क्षणात 3 कुटुंबाचा आधार कायमचा हरपला। या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। फरार चालकाचा शोध पोलिसांकडून सुरू असून अपघाताचे नेमके कारण तपासले जात आहे। मृत मजुरांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे।